नमस्कार मंडळी, चला तर बनवूयात आपण मसाला भात। तर त्यासाठी लागणार आहे डब्बू मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे उभी अशी, आणि आले लसूण टोमॅटो कढीपत्ता आणि तेजपत्ता मी घेतलेला आहे। आपण तमालपत्री म्हणू शकतो। तर मी पटकन अशी फोडणीला सुरुवात करणार आहे। त्याच्यामध्ये मी जिरे मोहरी लसूण अद्रक पेस्ट टाकलेली आहे आणि ती छान अशी भाजून घेणार आहे तेलामध्ये। आणि उभे असे बटाटेही मी चिरून घेतलेले आहेत। तर आपण भाजून घेत असताना कांदा लसूण पेस्ट, तर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता तेजपत्ता टाकून घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण चिरलेला कांदा टाकून घेऊयात आणि तोही छान असा परतून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने सर्व जिन्नस एकत्र करून ते भाजून घेते। म्हणजे आपण तळून तर नाही म्हणता येणार, आपण भाजूनच घेतो कारण तेलाचं प्रमाण खूप जास्त नाहीये। आणि टोमॅटो ही खूप छान अशी मी चिरून घेतलेले आहेत। उभेच चिरायचे आहेत आपल्याला, कारण मस्त अशी त्याची टेस्ट लागणार आहे आपल्या मसाला भातामध्ये। शेंगदाणेही मी ॲड केलेले आहेत, बघू शकता तुम्ही। छान असं सर्व परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर बघू शकता तुम्ही। आणि यामध्ये मी जास्त असे काही मसाले टाकणार नाहीये, फक्त आपला घरचा मसाला, चवीपुरते मीठ आणि थोडीशी चिमूटभर हळद। तर तुम्ही बघू शकता इतका टेस्टी हा मसाला भात बनतोय ना, बघाच तुम्ही। आणि खरंच खूप टेस्टी आहे बघा। तर छान असं आपलं परतून होतंय। थोडंसं शिजत आल्या नाही ह्या सर्व भाज्या, तर आपण त्यामध्ये ॲड करणार आहे तांदूळ। तर मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि त्यासाठी मी 3-3.5 वाटी पाणी ॲड केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता आपला मसाला भात कशा पद्धतीचा तयार झालेला आहे। इतका टेस्टी झाला होता, तुम्ही लोणच्यासोबतही सर्व करू शकता।